भरत कराडच्या आत्महत्येला सरकार जबाबदार, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. अनुसूचित जमातीत बंजारांचा समावेश करा, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आरक्षणासाठी जालन्यात बंजाऱ्यांचा एल्गार, आदिवासी श्रेणीचं आरक्षण मागण्यासाठी बंजाऱ्यांचं आंदोलन. ज्यांनी हल्ला केला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं अयोग्य, भाजपाची विचारधारा बदलली, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड, कुरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा गंभीर आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तर देणार, धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर. नाशिकमध्ये ठाकरे गट मनसेचा एकत्र मोर्चातून मनसे ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हाणला राऊतांना टोला. प्रभादेवीत उद्धव गट आणि शिवसैनिक भिडले, प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर भिडले कार्यकर्ते. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल वाहतुकीसाठी बंद, शिवडी न्हावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. विकास कामांच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक, सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, पालिकेला मिळालेल्या 40 कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनवणं हे काँग्रेसचं नीच राजकारण, चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. लातूरात हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डी साईबाबा संस्थानात मोठा बदल, AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. राहुलच्या नेतृत्वात काँग्रेस हरली 90 निवडणुका, मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून लक्षवेधी दावा. रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीत मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी, मंत्री दिनेश सिंह यांनी राहुल गांधींचे आरोप मात्र फेटाळले. हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदी पहिल्यांदाच जाणार मणिपूरमध्ये, 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन. नागपुरात न्यायाधीशांच्या कारला आग, अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण, कारमधील सर्वजण सुरक्षित. नागपूरच्या डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती. मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर, एकूण 191 कोटींचा खर्च.